नमस्कार, मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांतीचा सण झाला, खूप घाई होती, खूप कामं होती, पूजा असं सर्व होतं, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला। तर भोगी, मकर संक्रांती आणि हळदी कुंकू मी कसं केलं आणि त्यासाठी मी काय काय सामान खरेदी केलं, आम्ही कुठे कुठे गेलो हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावी अशी माझी इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय काय घेतलं आणि सणवार कसे केले, आम्ही छोट्याशा गावामध्ये कशी पूजा करतो, बायका बोलवतो आणि छोटासा कार्यक्रम आम्ही करतो। तर तुम्ही बघू शकता आम्ही कसा कार्यक्रम केला आहे। मोठा काही नाही, पण आम्ही हसत खेळत कार्यक्रम करतो। तर हळदी कुंकू पण झालं आणि मकर संक्रांती पण झाली, तर त्याचं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। बाहेर काय गेलो नव्हतो, घरातल्या घरातच ओसायचं होतं आणि देवाला फक्त गेलो होतो आपल्या शेतातल्या। तर मी तिथलं थोडं थोडं व्हिडिओ शूट केलेला आहे। तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की मी व्हिडिओ कसा बनवला आहे आणि तुम्हाला आवडला का ते। आम्ही चाललो आहे गावात। तर गावामध्ये गेल्यानंतर तिथं मंडई असते आणि संक्रांतीसाठी सणांसाठी खूप बाजार भरलेला असतो दुकानांमध्ये आणि बाहेर पण बाजार भरलेला असतो आणि इकडे रविवारी बाजार असतो। तर बाजारात पण गेलो आणि दुकानातून पण काही वस्तू खरेदी केल्या, तर तुम्हाला मी दाखवते, चला। ही आहेत कपड्यांची दुकानं। तर मला थोडीशी कपडे पण घ्यायची होती, पण ती काही घेतली नाहीत आणि आम्ही पुढे गेलो आणि खण वाण सामान, ढाळे, बोर हे सगळं आम्हाला खेड्यात राहून सिटीतूनच आणावं लागतं। तर आम्ही काही शेतामध्ये ढाळं लावलेलं नव्हतं, हरभरा केलेला नाही, फक्त मकाचं शेतामध्ये केली आहे। तर असं स्टॉल ठेवून सगळे विक्रीसाठी बसले आहेत। तर तिथूनच आम्ही काही वस्तू घेतल्या। दुकानात तर आपण खरेदी करतोच, पण असं रोडला बसलेले जे लोक आहेत ना, खूप गरीब असतात, त्यांना ते पोटासाठी विकायला बसलेले असतात, थोडंसं छोटंसं सामान घेऊन बसलेले असतात। तर मी जास्तीत जास्त मी त्यांच्याकडूनच सामान खरेदी केलं, म्हणजे त्यांना पण सामान विकून त्यांचंही सणवार होतील म्हणून मी त्यांच्याकडूनच सामान घेतलं। आणि नंतर मग जे काय नाही मिळालं ते मी दुकानातून घेतलं। नेलपेंट आणि मेहंदी कोण घेण्यासाठी मी दुकानामध्ये आले, तर फक्त नेलपेंट आणि मेहंदीचा कोण घेतलं। खणवाले दादा तर घरीच आले होते, म्हणून घरीच खण घेतला। सर्व बायका इथे खणवाला आल्यानंतर इथेच खण घेतात। कुठं जायचं बाजारात, कोण न्यायचं असा प्रश्न असतो, म्हणून त्या आलं की घेऊन ठेवतात आणि आम्हीही तसंच केलं, लांबून आणण्यापेक्षा जवळ आले तर घेऊन ठेवावं म्हणून मी ते घेतले। दुकानामध्ये मी बांगड्या बघितल्या, पण मला काय आवडल्या नाहीत म्हणून त्या मी घेतल्या नाहीत। सण म्हटलं की प्रत्येक बायकांना खूप कामं असतात, सर्व सजावट असते, रांगोळी असते, सडा असतो, घरातील साफसफाई असते, तिथून सणवार करायचे, वाण पूजायचा, खण वाण पूजायचा, हळदी कुंकू करायचा, असं खूप सारं बायकांच्या मागं काम असतं। आणि मीही बायकांच्या मागं कसं कसं काम असतं ते थोडं थोडं दाखवण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे। ही आहे भोगीची भाजी, म्हणजे खूप साऱ्या भाज्या, बोरं गाजरं सगळं मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि त्याची मी भाजी बनवली आहे। आणि ह्या चुलीवर मी भाकरी मस्त बनवल्या आहेत, चुलीवरती कडक पातळ अशा भाकरी बनवल्या, म्हणजे भोगीच्या भाजीसोबत खूप छान बाजरीची भाकरी लागते। भोगी दिवशीच खण पूजला आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि नंतर दुसऱ्या दिवशी सणाची तयारी, भजे पापड असं सर्व मी बनवलं, पुरणपोळी भात आमटी असं सगळं बनवलं। तर मला तेवढा बनवायला 11:30 वाजले। त्यानंतर मग चुडा घालायचा आणि मग तिथून ओसायला जायचं, आवरायचं असं माझं झालं आणि मी आवरून घेतलं। आणि त्यानंतर
आपल्या घरातल्या देवाला ओवाळून घेतलं. घरातल्या घरातच पहिल्यांदा ओवाळलं आणि नंतर मग मी बायकांमध्ये ओवाळायला जाणार आहे, तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. चौरंगावर छान अशी पूजा मांडली. त्यावर खण पूजले आणि तीळ, तांदूळ आणि वाण सामान असं सर्व घेऊन मी पूजा केली. हळदी कुंकू मुलांनाही सुट्टी असल्यामुळे मुले घरीच होती, तर 2 दिवस त्यांनाही सुट्टी होती. मुलांचं बघायचं, त्यांचा नाश्ता, चहा पाणी सर्वांचं करायचं, तर त्याच्यामध्ये पण वेळ जातो. तर स्वयंपाक झाला, नैवेद्याचं ताट बनवलं आणि मग पूजेला सुरुवात केली. पूजा केली, माझी पूजा झाली. देवाला ओवाळून घेतलं आणि नंतर आम्ही देवाला गेलो, कारण आम्ही बाहेर लांब कुठं जात नाही. आपल्याच शेतामध्ये जाऊन पूजा करून यायची. शेतामध्ये लक्ष्मी देवी आहे, तर तिथे जाऊन आम्ही पूजा करतो. सर्वच महिला जाऊन पूजा करतात. तर आरती उदबत्ती सर्व झालं आणि थोडासा व्हिडिओ फास्ट केल्यामुळे तुम्हाला हे वाटत असेल, पण मी व्हिडिओ जास्त वाढतोय म्हणून मी थोडासा व्हिडिओ फास्ट बनवलेला आहे. तर हळदी कुंकू लावलं, देवाला ओवाळलं. तिळगुळ देवाला ठेवलं, नंतर मग सर्वांना द्यायचं. अगोदर ओवाळून देवाला, मग तिळगुळ सर्वांना द्यायचा. देवाला ओवाळायचं आणि नंतर तुळशीला ओवाळायला जायचं. तुळशी आहेत, पण छोट्या छोट्या तुळशी वृंदावनमध्ये आहेत, तर ही मोठी तुळस मी दारात लावलेली आहे. खूप छान अशी तुळस आली आहे, तर तिला जमिनीवरच मी लावली आहे. आणि नंतर आम्ही गेलो शेतातल्या देवीच्या मंदिरात, म्हणजे आमची महालक्ष्मी आहे तिथं जाऊन आम्ही ओवाळून येतो आणि नंतर मग आम्ही सर्व बायका एकमेकी ओवाळायला बसतो निवांत, छान अशा गप्पा मारत. तर लक्ष्मी देवीला मी ओवाळलं, नैवेद्य ठेवला आणि तिळगुळ ठेवलं, हळदी कुंकू लावलं. नमस्कार करून नंतर आम्ही शेतातून वरती आलो घराकडे आल्यानंतर दुसऱ्याच्या घरी थांबलो होतो. तिथं थांबल्यानंतर मग सर्व बायका जमल्या होत्या. त्यांना सर्वांना मी ओवाळलं, निवांत अशा बसल्या होत्या. त्यांचं झालं होतं ओवाळून आणि मीच उशिरा गेले होते. तर मी सर्व बायकांना ओवाळलं. त्या माझ्या सासवा आहेत, 3 सासवा आणि 3 जावा अशा आमचा परिवार आहे. म्हणजे त्या चुलत जावा आहेत माझ्या. तर एक काय जाऊबाई नव्हती, ती गेली होती गावाला. तर ह्या त्यांच्या मुली आहेत, त्यांनाही ओवाळलं. सर्व ओवाळायला दुपारचे 1:30 वाजले, सर्व व्हायला कामं. तरी एवढं कोणी आवरलेलं नव्हतं, नटलेलं नव्हतं. ह्यावेळेस थोडंसं शांतच होतं आणि बायका पण कमी होत्या खूप. तर मी संक्रांतीसाठी काळी साडी नेसली होती आणि दरवर्षी मी काळी साडी नेसते, कधीच कलरची साडी नेसते, नाहीतर काळी साडी संक्रांतीला नेसायला मला आवडते. आणि सर्व बायका अशा मस्त बसतात, एकत्र येतात. सणवार असेल तरच बायका एकत्र येतात, नाहीतर त्यांना चान्सच नसतो. आपलं घर, काम, मुलं, संसार सारखं चालूच असतं. तर आम्ही थोडेसे फोटो काढले. सर्वांनाच आवड आहे फोटोची. ह्या जमान्यात सर्वजण फोटो काढल्याशिवाय काय शांत बसत नाहीत. तर शेतामधून आलेला हा व्हिडिओ आहे. तर मी शेतामध्ये गेले होते, तुम्हाला मी मागाशी म्हटलं. मधून आल्यानंतर मी व्हिडिओ काढले. विशूने थोडेसे व्हिडिओ काढले. तर पायरीवरून मी येत होते, वर गेले होते. तिथं एका ताईला बोलवून यायसाठी मी वरती गेले होते, तर तिथून व्हिडिओ काढला होता विशूने. तर माझे सर्व कामं झाल्यामुळे मग काय, सर्व कामं झाली की आपल्या हातामध्ये मोबाईल असतो थोडा वेळ. तर मी थोडा वेळ व्हिडिओ काढला इकडे तिकडे. नंतर मग जेवणं झाली. जेवणाचा व्हिडिओ मी काय तुम्हाला दाखवला नाही आणि जेवणाचं काहीच मेनू मी तुम्हाला दाखवलं नाही. तर मी पुरणपोळी बनवली होती, तीही
त्याचाही व्हिडिओ मला बनवता आला नाही, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा दिवस आला. तर हळदी कुंकवा दिवशी मला खूप कामं होती. त्या पण दिवशी घरातली सगळी साफसफाई, झाडायचं, पाणी ठेवायचं, हे सगळं करून मी विशूला सांगितलं की वाण मांडायला, पानावरती सगळे विडे मांडायला सांगितले. तर विशूनं 5-5 असे विडे, विड्यावरचे जे वस्तू असतात त्या सगळ्या जमवून ठेवल्या आणि नंतर त्याने एक एक करून सर्व पानं व्यवस्थित ठेवली. दरवर्षी तो आवडीनं करतो आणि माझं काम हलकं करतो. कोण म्हणतं मुलीच सर्व कामं करतात? मुलांनाही संस्कार दिले तर मुलंही खूप छान असं शिकतात. तर त्यांना आपलं कर्तव्य आहे शिकवायचं. मुलांनासुद्धा शिक्षण देण्याची आणि घरातील सर्व गोष्टींची, सणावारांची आणि कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव जर करून दिली तर मुलगा आणि मुलगी ह्यांच्यामध्ये फरक राहणार नाही. मुलंही सुधारतील चांगली. तर विशूला खूप आवड आहे. प्रत्येक सणामध्ये तो मला काही ना काही काम करू लागतो. तर सर्व वस्तू बरोबर मोजून व्यवस्थित ठेवल्या होत्या त्याने. तर त्याला शाळेला जायला खूप घाई होती. कपडे घालून तो तयार झालेला होता शाळेला जायला. पृथ्वीराज काय ह्याच्यामध्ये नसतो जास्त, विशू जास्त असतो. बाकीची कामं पृथ्वीराज बाहेरची करतो सगळी आणि विश्वराज मला हातभार लावू लागतो. सर्व कामं अशी आवडीनं करतो. त्यानंतर विशू आणि पृथ्वीराज शाळेला गेले. शाळेला गेल्यानंतर मग मी रांगोळी काढली आणि पानांची पण रांगोळी काढली. साईडला पानं ठेवून त्याच्यावरती खारीक ठेवून, सुपारी ठेवून मी छान अशी रांगोळी बनवली आणि खूप सजावट केली. साईडला वाट्या होत्या. मी वाण देण्यासाठी, भांडं दान करण्यासाठी मी वाट्या आणल्या होत्या. तर त्याच्यामध्ये तिळगुळ ठेवून मी वाट्या ठेवल्या होत्या. बायका आल्या की त्यांना हळदी कुंकू लावून देता येते म्हणून. तर वाण सामान, हळदी कुंकू आणि पान सुपारी मी सगळं एका साईडला काढून ठेवलं होतं. आणि मग मी पानांची रांगोळी काढायला घेतली. छान अशी साईडलाच रांगोळी काढली तर छान दिसतं थोडीशी पानाची रांगोळी काढली की. तर घरातील कामं करायला आणि सजावट करायला खूप उशीर लागतो. तरीही मी सगळं आवडीने करते. मला खूप आवड आहे सजावट करायची. वाण तर मांडून झालेला आहे. सतरंजी हंतरून झालेली आहे. बायका आल्या की त्याच्यावर बसतात. सतरंजी हातरून ठेवली आहे आणि बघू शकता मी पानं ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवलं आहे. किती छान वाटतंय. तुम्हाला छान वाटलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रांगोळी पण काढली आहे. ह्याच्यापेक्षा छान रांगोळी काढायची होती पण मला काय वेळ नव्हता. तर सगळा वाण सामान मांडून झालं आहे. तर फुलं पण आहेत त्याच्यासमोर, तीही देवाला वाहायची आणि चारी बाजूनी ठेवायची. अजून पानाची डिझाईन पूर्ण झालेली नाही. त्याच्यावरती खारीक आणि सुपारीची फुलं मी ठेवणार आहे. तर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर मी अजून एकदा दाखवणार आहे. तर माझं आवरून झाल्यानंतर मी ही सजावट करत बसले. सगळ्या वस्तू मी गोळा केल्या होत्या. झाडाची फुलं तोडून आणली होती आणि ह्यानंतर मला एका ठिकाणी जायचं होतं वास्तुशांतीला. म्हणजे माझ्या मावशीचीच वास्तुशांती होती. तिथेही मी गेले होते. तर तिथलाही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेन. तर तुम्हाला आवडला असल्यास तोही पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका. तर उठ बस असं सारखं कामं असतात आणि आता बायका हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. तर मी दिवा लावला देवासमोर, उदबत्ती लावली, अगरबत्ती लावली आणि मग बायका यायला सुरुवात झाली आहे. तर काही जण करत नाहीत.
सण असला की पटापट असंच आवरावं लागतं आणि मला सजावटीची हौस असल्यामुळे मी पटपट आवरते आणि सजावट करते. तेवढंच छान वाटतं, मनाला शांती मिळते. देवाधर्माचं केलं तर खूपच छान वाटतं. तर सर्वांना मी तिळगुळ आणि वाण वाटलं, वाण सामान सर्वांना दिलं आणि मग एक एक बायका यायला सुरुवात झाली आहे. त्यांना मी सर्वांना वाण सामान दिलं. खूप छान वाटतं आणि त्यांच्याही घरी मी जाते हळदी कुंकवाला. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून बायकांचा हात चालू असतो. तो संध्याकाळी 8 वाजले तरी हात चालूच असतो. तर हातरून केला आहे. सतरंजीवरती येऊन बायका बसत आहेत. बायकांना पण खूप घाई असते सर्वांच्या घरी जायचं आणि आपलं हळदी कुंकू करायचं. तर त्यांनी त्यांचं हळदी कुंकू करून आमच्या घरी आल्या होत्या. तर त्या नेहमी येतात आणि मीही त्यांच्या घरी जाते. आम्ही एकत्र वाडीवरच्या वस्तीवरच्या ज्या बायका आहेत त्या सर्व येतात आणि सर्वजण मिळून आम्ही हळदी कुंकू करतो. उत्साहात हसून खेळून असं हळदी कुंकू करतो. तर त्या माझ्यापेक्षा सर्व छोट्या आहेत सुना. मोठी सून आहे त्यामुळे त्या माझ्या पाया पडतात. ज्या छोट्या आहेत त्या पाया पडतात आणि ज्या मोठ्या आहेत त्यांच्या मी पाया पडते. तर असा आमचा सण असतो. सर्वजणी एकत्रच आल्या असल्यामुळे एक एक जणींना मी हळदी कुंकू देऊन वाण देते. तर आमच्या सासूबाई त्यांनी मोबाईल पकडला आहे. त्यांना व्हिडिओ बनवायला सांगितलं आहे. तर त्यांनाही खूप हौस आहे. त्यांनाही खूप आवडतं मी करते ते. तशी वटीतच द्या. पण दे की सगळ्याला बरं दे. तर खूप अशा बायका आल्या, एका पाठीमागे एक बायका आल्या. सर्व बायकांचा हळदी कुंकू झाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले. हा निघालो, मग छान निघालो. पदर घे का संध्या मुडपलाय, संध्या मुडपलाय पदूर. हा दिसत इथं. तुम्हाला वाटतं काय सासूचं ऑपरेशन केलं दिसत नाही म्हणून? हा दिसतंय मला सगळं. दीड डोळ्याचं आणि काय झालंय. मी तर काय धाक लावत नाही त्यांना. कवा लावला का पोरीनो? खरं बोला, तुम्हाला कधी धाक लावला का म्या? मला लय अप्रगोनी वाटते त्या. संध्या नाव घे ग. हा तुझ्याकडेच आलं, घ्या नाव. फोटो काढणारीने ऐकायला पाहिजे का नाही सांग बरं. संध्या तो अशी माग सर बाळा माग वैश्य सर, म्हणजे दुसरं काय त्यांचं भरलेलं दिसत. त्यात ठेव स्मिता, त्यात ठेवायचं.
आमच्या सोलापुरात राहून पांढरी चिपट दिसायला लागली आहे. मग माझ्या माहेरात ए उर्मिले ये की कबड्डी मारायला. होय होय. रेवडी काढणाऱ्याला काय ग रेवडी काय चावती का मला रेवडी. हा? हो हा. तर अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू झालं. सर्व बायका येऊन गेल्यानंतर पण आल्या होत्या. तर मी हळदी कुंकू कसं केलं, सर्व बायका आल्या, तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कसं हळदी कुंकू केलं हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचे व्हिडिओही असेच आवडीने बघा. सासूच बाहेर दिसतो ना पेक्षा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.